नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. गाय जणल्यानंतर दूध वाढीसाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी. बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न असतो की गाय वासरू दिल्यानंतर दूध कमी का येतं किंवा काही वेळा सुरुवातीला चांगलं दूध येतं आणि नंतर कमी होतं. पण योग्य काळजी घेतली तर आपण दूध चांगल्या प्रमाणात वाढवू शकतो. सर्वात आधी गाय जणल्यानंतर लगेच काय करावं हे समजून घेऊया. गाय जणल्यानंतर तिला स्वच्छ आणि कोरड्या जागेत ठेवणं खूप गरजेचं आहे. अंगावर मळ असेल तर ते स्वच्छ करून घ्यावं. त्यानंतर गाईला कोमट पाणी द्यावं आणि त्या पाण्यात थोडं गूळ आणि मीठ टाकलं तर गाईला ताकद येते आणि ती लवकर सावरते. जणल्यानंतर वासराला लगेच आईचं पहिलं दूध पाजणं खूप महत्त्वाचं आहे. हे पहिलं दूध वासरासाठी खूप उपयोगी असतं आणि त्याच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं, त्यामुळे ते कधीही टाळू नका. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आहार. जर गाईचा आहार योग्य असेल तर दूध आपोआप वाढायला सुरुवात होते. गाईला रोज भरपूर हिरवा चारा द्या, जसं की मका, ज्वारी किंवा लसूण. त्यासोबत कोरडा चारा म्हणजे भुसा किंवा कडबा देखील द्यावा. फक्त एकाच प्रकारचा चारा देऊ नका. संतुलन ठेवणं खूप गरजेचं असतं. याशिवाय बाजारात मिळणारा कॅटल फीड दिवसातून 2 वेळा द्यावा. हा संतुलित आहार गाईच्या दूध उत्पादनासाठी खूप महत्त्वाचा असतो. काही शेतकरी घरगुती उपायही करतात, जसं की गूळ, मेथी आणि जिरे यांची पावडर करून देणं. यामुळे दूध वाढण्यास मदत होते. गाईच्या शरीरासाठी मिनरल मिक्सचर आणि कॅल्शियम देणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक वेळा आपण हे दुर्लक्ष करतो, पण यामुळे कमी दूध येण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे नियमितपणे मिनरल मिक्सचर द्यावं. आता आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. गाईचं वागणं, खाणं, पिणं, तापमान यावर लक्ष ठेवावं. जर गाय अचानक कमी खायला लागली, सुस्त दिसू लागली किंवा ताप आला तर लगेच उपाय करावा. काही सामान्य आजार जसं की जुलाब, ताप किंवा स्तनदाह हे जणल्यानंतर दिसू शकतात. विशेषतः स्तनदाह म्हणजे मस्टिडीज हा आजार खूप सामान्य आहे. जर गाईचा स्तन कडक झाला, गरम वाटत असेल किंवा सूज आली असेल तर लगेच उपचार करणं गरजेचं आहे. दूध काढताना स्वच्छता पाळणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर इन्फेक्शन होऊ शकतं. दूध वाढीसाठी काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. रोज एकाच वेळी दूध काढा, कारण यामुळे गाईचं शरीर त्या वेळेला दूध तयार करायला सवयीचं होतं. गाईला शांत वातावरण द्या. तिला घाबरू नका, तिला ताण देऊ नका. गायीवर प्रेमाने वागा, कारण ट्रेसेसमुळे देखील दूध कमी होतं. दूध काढण्यापूर्वी स्तन स्वच्छ धुवावेत आणि नंतरही स्वच्छता राखावी. गाईला पुरेसं पाणी देणं खूप गरजेचं आहे. एक दुधाळ गाय दिवसाला 50 ते 60 लिटर पाणी पिते, त्यामुळे पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. आता काही चुका टाळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जणल्यानंतर लगेच थंड पाणी देऊ नका. खराब किंवा बुरशी लागलेला चारा देऊ नका. गाईला जास्त कामाला लावू नका आणि तिला पूर्ण विश्रांती द्या. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी नीट पाळल्या तर तुमच्या गाईला दूध नक्कीच वाढेल आणि गाईचं आरोग्यही चांगलं राहील. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.